सिंधुदुर्गामध्ये पावसाचा वेग काहीसा मंदावला असला तरी सुद्धा अधूनमधून मोठ्या सरी बरसतायत आणि हवामान विभागाने सिंधुदुर्गला पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। पाऊस कमी झाला आणि त्यामुळे नद्यांची पाणी पातळी सुद्धा कमी होतीये आणि खबरदारी म्हणून शाळांना सुट्टी सुद्धा जाहीर केली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी। पाहूया। 2 दिवस पडणाऱ्या पावसाचा आता वेग काहीसा मंदावला आहे। आपण पाहिलं गेली 2 दिवस सततधार आणि मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं आणि नद्या नाल्यांना देखील पूर आले होते। शाळांना देखील सुट्टी जाहीर केली होती। आज देखील शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे, पण पावसाचा वेग थोडासा मंदावला आहे। अधूनमधून पावसाच्या या सरी पाहताना दिसत। आपण याच नदीकाठी आहोत, जी कणकवली तालुक्यातील जानवली नदी आहे। या नदीचे काल तुडुंब भरून वाहत होते आणि इशारा पातळी देखील या नदीने गाठली होती आणि आज या नदीचे पाणी देखील आता कमी होताना दिसतंय, कारण रात्रीपासून पावसाचा वेग मंदावला आहे। पण अधूनमधून मोठ्या सरी या पावसाची येत आहेत, तरी आज शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। आताची परिस्थिती पाहिली तर वातावरण सकाळपासून ढगाळ आहे। एकंदरीत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। तसेच हवामान खात्याने सांगितलं आहे की समुद्रकिनारी मोठ्या लाटा येऊ शकतात। वारं 50 ते 60 किलोमीटर वारं वेगाने वाहू शकतं। कुठेतरी आपण पाहिलं तर पावसाचा वेग म्हणजे दिलासा म्हणावा लागेल, कारण सिंधुदुर्गवासियांमध्ये गेली 2 दिवस सतत पाऊस होता आणि जनजीवन विस्कळीत झालं होतं। घाटमाथ्याचे रस्ते देखील बंद झाले होते आणि त्यानंतर आता जे जनजीवन विस्कळीत होतं, सकल भागामध्ये रस्त्यावर पाणी आल्यामुळे राज्यमार्गावर काही बंद होते, पण पाणी आता ओझरलं आहे। जनजीवन सुरळीत चालू आहे, पण अधूनमधून पावसाळ्यात सरी येत आहेत आणि सध्या पावसाचा वेग मंदावला असल्याचे दिसत आहे। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।